ठीक है. Now we will discuss two separate important points, Lloyd's mirror and biprism. So let us consider Lloyd's mirror. So basically, what is the function of Lloyd's mirror? Lloyd's mirror is producing image of the source, and this image and original source both act as coherent sources of light. Suppose हा Lloyd's mirror है. Lloyd's mirror is always placed in horizontal plane. हा स्क्रीन है, हा सोर्स है. दिस इज मेन सोर्स ऑफ लाइट. दिस इज मेन सोर्स ऑफ लाइट. या मेन सोर्स ऑफ लाईट वरनं एक लाईट डायरेक्ट जातो स्क्रीनवरती, आणि हा लाईट आणि हा लाईट, याच्यावर यामध्ये पडणारे सगळे लाईट दे आर रिफ्लेक्टेड बॅक. दे आर रिफ्लेक्टेड बॅक फ्रॉम द स्क्रीन. फ्रॉम द स्क्रीन. मग या सोर्सच्या लाईनीमध्ये या ठिकाणी याला जर मागे एक्सटेंड केला, याला जर मागे एक्सटेंड केला तर तिथं जिथं भेटतात ते, सपोज इट इज मीटिंग लाईक दिस. एक सेकंड परत ड्रा करतो. So this is Lloyd's mirror. Suppose two ends. A main source है S. This is screen. The light is directly reaching from the screen. The light is reaching from this end of the screen also. याच्यामध्ये सगळीकडे लाईट पडतोय मिररवरनं, हा इकडे रिफ्लेक्ट होतो असा. सो इट इज रिफ्लेक्टिंग ऑन दिस साइड. इट इज रिफ्लेक्टिंग ऑन दिस साइड. हा जिथं रिफ्लेक्ट होतो शुड मीट इन वन पॉइंट. ठीक है, इट शुड मीट इन वन पॉइंट. सो पहा आता, हा मिरर आहे, हा लाईट डायरेक्ट चाललाय, हा लाईट डायरेक्ट चाललाय, हा लाईट इथं पडला, हा रे इथं पडला. याच्यामध्ये सगळीकडे रे पडत आहेत, हे इकडे रिफ्लेक्ट होतात. हे डायरेक्ट रे, हे रिफ्लेक्टेड रे या स्पेसमध्ये इंटरफिअर करतात. या स्पेसमध्ये इंटरफिअर केल्यावरती या ठिकाणी तुम्हाला बँड मिळतात. यू ऑब्टेन बँड हियर. इंटरफरन्स पॅटर्न. हा फर्स्ट सोर्स S1, हा सेकंड सोर्स S2. यातला S1 जो आहे तो रियल सोर्स आहे. S2 जो आहे तो व्हर्च्युअल सोर्स आहे, पण they are coherent sources because both are receiving light from a single source. And this is Lloyd's mirror. This is Lloyd's mirror. This is screen. 3 मार्काला विचारतील what is Lloyd's mirror. So what is Lloyd's mirror? First thing, it is placed in horizontal plane. It is placed in horizontal plane with respect to vertical screen. With respect to vertical screen. It forms two coherent sources. It forms
two coherent sources, S1 and its image S2. So S1 and its image S2. So S1 is a real source, S2 is a virtual source. पुढचा पॉइंट लक्षात घ्या. Interference is happening due to direct rays which are reaching from S1 and reflected ray which are appearing to be coming from S2. मी काय म्हणतोय, इंटरफरन्स कोणामुळे होतोय? S1 पासून निघणारे डायरेक्ट रेज आणि ते रिफ्लेक्टेड रे जे appear होतात, भासतात, which are coming from S2. So next point, see this. Interference is happening. It's taking place. It's taking place due to waves or rays directly received from S1 and reflected rays from mirror. Reflected rays from mirror which are appearing to be coming from S2, which are appearing that coming from S2, आता काय होतं, असं एक ऑब्झर्वेशन आहे की जर का रिफ्लेक्शन हे डेन्सर मीडियमवरनं होत असेल तर फेज चेंज होतो बाय पाय रेडियन. मग इथं पण काय होतं की रिफ्लेक्शन इज हॅपनिंग फ्रॉम द डेन्सर मिरर, म्हणून या सेकंड रेचा फेज चेंज होतो बाय पाय रेडियन. म्हणजे ॲडिशनल फेज चेंज किती झाला? पायचा. 1 पाय म्हणजे काय? ऑड पाय फेज डिफरन्स असेल तर बँड कसा असतो? डार्क असतो. म्हणून याच्या सेंट्रल फ्रिंजला ब्राईट बँड नसतो, डार्क बँड असतो. सो मुद्दा लक्षात घ्या. सिन्स reflection takes from denser medium, that is mirror. Since reflection takes place from denser medium, that is mirror, phase change of pi radian takes place. Phase change of pi radian takes place. या फेज चेंज मुळे काय होतं? जी सेंट्रल फ्रिंज असते ती मी आधी सांगितलं असतं नेहमी ब्राईट बँड असतो. इथं मात्र काय असते? डार्क बँड असते. याचा इफेक्ट काय? देअरफॉर सेंट्रल फ्रिंज और बँड in Lloyd's mirror interference pattern is dark. So it can be asked for 3 marks.
what is Lloyd's mirror? So this is Lloyd's mirror. करेक्ट आहे. आता तसाच पुढचा कोहरंट सोर्सेसचा सोर्स आहे, जसा आधी लॉयड्स मिरर बघितला, आता आहे बायप्रिझम. सो बायप्रिझम. So what is biprism? Why it is called as biprism? So biprism actually contains two prisms connected base to base, which is having very small refracting angle almost of the order of 1 degree. So what is biprism? It contains two prisms connected base to base, connected base to base, so that it has very small refracting angle A. Very small refracting angle A, almost of the order of 0.5 degree to 1 degree. 0.5 degree to 1 degree. आता हा बायप्रिझम असा असतो, इट कंटेन्स टू प्रिझम्स कनेक्टेड बेस टू बेस, सो दॅट इट हॅज व्हेरी स्मॉल रिफ्रॅक्टिंग अँगल ए विच इज इक्वल टू 0.5 डिग्री टू 1 डिग्री. आता पहा कसं काम करतो हा स्क्रीन आहे. हा स्क्रीन म्हणजे काय, आयनॉक्सचा मोठा स्क्रीन नाही, हा आयपीसचा स्क्रीन असतो, म्हणजे दुर्बिणीला स्क्रीन असतो ना तेवढा स्क्रीन. हा स्क्रीन तसा आहे. हा स्क्रीन आहे, समोर बायप्रिझम आहे. या बायप्रिझमच्या या कॉमन बेसच्या बायसेक्टरवरती मेन सोर्स असतो, सिंगल सोर्स. दिस इज स्क्रीन. सोर्स इज एमिटिंग लाईट. आता प्रिझमचं बेसिक फंक्शन काय, प्रिझमचं बेसिक फंक्शन आहे, जर का तो मोनोक्रोमॅटिक लाईट असेल तर त्याचं डेव्हिएशन करतो, आणि जर का तो मल्टीक्रोमॅटिक लाईट त्याचं डिस्पर्शन करतो. डेव्हिएशन म्हणजे काय, त्याचा रस्ता वळवतो. मग हा सरळ जाणारा असा वळतो, वळला, याला म्हणतात डेव्हिएशन. स्क्रीनवरती गेला. आता काय की हे फक्त 2 रे थोडी निघणार आहे, सगळ्या प्रिझमवरती रे पडतील ना. आता आणखी आपण इथले रे कन्सिडर करू. हे रे एकमेकांना क्रॉस करतील, इथं भेटतील, दॅ क्रॉसिंग. आता तुम्ही आणि इथं क्रॉस करतायत हे सगळे, तिथं क्रॉस तिथं इंटरफरन्स, आणि जेव्हा इंटरफरन्स होईल तेव्हा तुम्हाला या स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न मिळेल. यू विल गेट इंटरफरन्स पॅटर्न हिअर ऑन द स्क्रीन बिकॉज दीज रेज आर क्रॉसिंग. इंटरफरन्सला किती सोर्सेस गरजेचे आहेत, 2. इथं पण 2 सोर्सेस आहेत. तुम्ही इकडं आला, तुम्हाला एकच लाईट दिसेल, पण तुम्ही इकडं जर गेलात आणि इकडून बघितलं तर यू विल फील की लाईट इज कमिंग फ्रॉम 2 सोर्सेस, अँड दिस 2 सोर्सेस आर व्हर्च्युअल सोर्सेस. हाऊ दिस इज. आता याला मागे एक्सटेंड करा, याला पण मागे एक्सटेंड करा. सो S1 S2 असे 2 व्हर्च्युअल सोर्सेस जे कोहरंट सोर्सेस सारखे आहेत, बिकॉज दे आर रिसिविंग लाईट फ्रॉम द सिंगल सोर्स. सो दॅट इज द बेसिक फंक्शन ऑफ बायप्रिझम. सो काय करतो बायप्रिझम, इट फॉर्म्स
two virtual images S1 and S2, two virtual images S1 and S2 of a single source S, of a single source S, which act as two coherent sources, which act as two coherent sources for obtaining interference pattern. आता यात बेसिकली काय की नो रिफ्लेक्शन, याच्यात रिफ्लेक्शन नाहीये म्हणून सेंट्रल बँड और फ्रिंज इज अ ब्राइट बँड. लॉइडला सेंट्रल फ्रिंज किंवा बँड काय होता, ब्राइट बँड. इथं सेंट्रल फ्रिंज ऑफ बँड इज ब्राइट बँड. लॉइडला तो डार्क होता. लॉइडला डार्क एवढ्यासाठी होता की देअर वॉज अ रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर. इथं कोणतंही रिफ्लेक्शन नाही आहे. व्हर्च्युअल सोर्समधलं डिस्टन्स तुम्हाला डायरेक्ट मोजता येणार नाही. का नाही मोजता येणार? तुम्ही इकडनं बघितलं तर तुम्हाला वाटते की लाईट S1 आणि S2 पासून येतो. एस तुम्हाला दिसणारच नाही. तुम्ही इकडे गेलात आणि S1 S2 बघा तर S1 S2 नाहीच आहे, ते व्हर्च्युअल आहे. मग याचं डिस्टन्स मोजण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्स या एक्सपेरिमेंटमध्ये वापरला जातो. प्रिन्सिपल ऑफ कॉन्जुगेट फोसाय अप्लाय केलं जातं आणि प्रिन्सिपल ऑफ कॉन्जुगेट फोसाय अप्लाय करून दोन इमेजेसचे डिस्टन्सेस या सोर्सेसचे D1 D2 ऑप्टेन केले जातात आणि D इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ D1 D2. आता हे सगळं आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, मात्र D इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ D1 D2 आहे, त्याला मेन्शन करतो. डिस्टन्स स्मॉल d between two virtual sources is, distance small d is measured by using convex lens and principle of conjugate foci. Conjugate foci, and this distance d equal to square root of D1 D2, where D1 distance between magnified images, D2 is equal to distance between diminished images. So this is biprism. Can be asked for 2 marks, 3 marks. You will write answer like this in point wise. आणखी एक इंटरफरन्स पॅटर्न आहे, त्याला म्हणतात थिन फिल्म इंटरफरन्स पॅटर्न. So what is this thin film interference pattern? So thin film interference. Thin film अशी असते, ही thin film आहे. सपोज पाणी पडलंय, पाण्यावरती तेलाचा तवंग आहे, अतिशय बारीक असतो. आपण फक्त एक्सप्लेन करण्यासाठी याला एवढं वाईट दाखवलं आहे. आणि तो पाण्याचा तवंग, तेलाचा तवंग पाण्यावरचा कलरफुल रिफ्लेक्शन देतो. आता तुम्ही जर का याच्यावरती असा लाईट कन्सिडर केला, सो दिस इज द इन्सिडेंट लाईट. हा लाईट असा रिफ्लेक्ट होईल, बरोबर आहे. याचं थिकनेस आहे सपोज T आणि याचं मटेरियलचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे सपोज μ.
हा लाईट या मटेरियलमध्ये एंट्री करेल, हा रिफ्लेक्टेड लाईट आहे ए, हा इथे एंट्री करेल, असा येईल बी, हा अँगल आर, हा अँगल आय, हा पण अँगल आरच असेल, हा पण अँगल आरच असेल, हा इथे येईल असा, मग हा बाहेर निघेल. आता हे दोघं रेज इंटरफिअर करतील बी सी. आता जोपर्यंत हा ए टू बी, हा ए टू बी, बी टू सी बाहेर येईल तोपर्यंत हा रे पुढे गेलेला असेल, तोपर्यंत हा रे पुढे गेलेला असेल, बरोबर आहे. हा अँगल आर, हा अँगल आर, हा पण आरच असेल, का रिफ्लेक्शन. दिस इज ऑल्सो आर, हा राईट अँगल ट्रायंगल. आता हे जे डिस्टन्स आहे ए ई आणि हे जे डिस्टन्स आहे सी डी, हे दोघं डिस्टन्स पण आपण कन्सिडर करू नंतर. ए ई सी डी, ए ई सी डी. रेज कोणते आहेत पा इंटरफेअर करणार आहे? हा फर्स्ट रे आहे, हा सेकंड रे आहे. हा फर्स्ट रे, हा सेकंड रे. असंही पॉसिबल आहे की हा असाचा असा बाहेर निघेल, हा इकडनं रिफ्लेक्ट होईल आणि मग हा इकडनं बाहेर निघेल. हा थर्ड रे आहे, हा फोर्थ रे आहे. इथं दोन इंटरफरन्स पॅटर्न मिळतात. वरती मिळतो तो रिफ्लेक्टेड, खाली मिळतो तो ट्रान्समिटेड. वरती मिळतो तो कोणता? रिफ्लेक्टेड इंटरफरन्स पॅटर्न. खाली मिळतो तो कोणता? ट्रान्समिटेड इंटरफरन्स पॅटर्न. रिफ्लेक्टेड, ट्रान्समिटेड. या थिन फिल्म इंटरफरन्स साठी पाथ डिफरन्स जो असतो तो असतो नेहमी, लक्षात ठेवा, म्यू टी. पाथ डिफरन्स इज ऑलवेज 2 म्यू टी. 2 म्यू टी पाथ डिफरन्स अप्रॉक्सिमेटली. तो 2 म्यू टी कॉस थीटा आर वगैरे कॉम्प्लिकेशन असतं. आता टाइम बिंग फॉर एवढं लक्षात ठेवा. पाथ डिफरन्स इज 2 म्यू टी. आता इंटरफेरन्स पॅटर्न असेल तर काय असेल? ब्राईट आणि डार्क बँड असतील. म्हणून दोघांसाठी ब्राईट आणि डार्क बँडच्या कंडिशन्स बघायच्या. मग ब्राईट, डार्क, ब्राईट, डार्क. बोर्डाला कोणताही थेरी प्रश्न यावर यायला नको, कारण तो एका साईडला दिलेला आहे. कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. जेई, नीट, सीईटी आणि बोर्डाला प्रॉब्लेमसाठी. ब्राईटची कंडिशन असते पाथ डिफरन्स 2 म्यू टी इज इक्वल टू 2n-1 लॅम्बडा बाय 2. रिफ्लेक्टेड इंटरफरन्स पॅटर्न आहे. रिफ्लेक्टेड जिथे येतं तिथे सगळ्या गोष्टी उलट्या होतात. लॉयड्स मिररला पण झालं होतं. नाही तर ब्राईटची खरी कंडिशन काय? पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा. पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा. ती ट्रान्समिटेडला पाहायला मिळते, कारण ट्रान्समिटेडला रिफ्लेक्शन नाही कुठनं, डायरेक्ट रेज येते. हे डायरेक्ट रेज आहे ट्रान्समिटेडला. डार्क 2 म्यू टी 2n-1 लॅम्बडा बाय 2. इथं डार्कची कंडिशन पाथ डिफरन्स 2 म्यू टी इज इक्वल टू n लॅम्बडा.
सो दॅट इज द डिफरन्स. इथं जो सेंट्रल असेल तो डार्क असेल, इथं जो सेंट्रल असेल तो ब्राईट असेल. परत सांगतो काय, ही फिल्म आहे जिची थिकनेस टी आहे. आता एक फिल्म कशी असते की सपोज पाण्यावरती तेल पडलं आहे, पावसामध्ये डबकं असतं, डबक्यावरती तेल पेट्रोल वगैरे पडतात, ते कलर दिसतात लाईट पडला तर. हे तो लाईट पडतो, असा रिफ्लेक्ट होतो, हा वरनं रिफ्लेक्ट होतो, हा खालनं रिफ्लेक्ट होतो, फर्स्ट आणि सेकंड इंटरफेअर करता हा रिफ्लेक्टेड इंटरफरन्स पॅटर्न आहे. त्यात ब्राईट अँड डार्क बँडसारखे इंटरफरन्स पॅटर्न दिसतो. ब्राईटची कंडिशन ही असते, डार्कची कंडिशन ही असते. तुम्ही जर पाण्यात गेले तर त्या खाली तुम्ही ट्रान्समिटेड लाईट बघाल, तो ट्रान्समिटेड इंटरफरन्स पॅटर्न ब्राईट 2 mu t is equal to n lambda, dark 2 mu t is equal to twice n minus 1 lambda by 2. So this is thin film interference. आता एक वेगळा कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथ लेंथ. ऑप्टिकल पाथ लेंथ थोडा कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे. ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणजे काय की when light travels into some other denser medium, त्याच टाइमामध्ये लाईट एअर किंवा व्हॅक्यूममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असतं, तो जो इक्विव्हॅलंट पाथ लेंथ आहे त्याला म्हणतात ऑप्टिकल पाथ लेंथ. त्याला म्हणतात ऑप्टिकल पाथ लेंथ. सो ऑप्टिकल पाथ लेंथ इज equivalent length of the path into the vacuum of the light which it would have traveled in vacuum in same time in which it has traveled into the medium. म्हणजे पहा, सपोज एक फॉर एक्झाम्पल सांगतो, हे मीडियम आहे डेन्सर, याच्यामध्ये रे ऑफ लाईटने एंट्री केली आणि हा डिस्टन्स ट्रॅव्हल केला ए टू बी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्यू, हे डिस्टन्स एक्स. या ज्यावेळेस हा ट्रॅव्हल करतो थ्रू डिस्टन्स एक्स, त्याचा स्पीड कमी होतो. मग जर का हा लाईट व्हॅक्यूममध्ये असता, याच वेळेमध्ये व्हॅक्यूममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असतं त्याला म्हणतं ऑप्टिकल पाथ. सपोज हा ट्रॅव्हल करायला त्याला टाइम लागला टी, मग हा टाइम टी किती असेल, दिस टाइम टी विल बी इक्वल टू एक्स अपॉन स्पीड अपॉन मीडियम. याच टाइमामध्ये इन व्हॅक्यूम डिस्टन्स ट्रॅव्हल करतो सपोज एक्स डॅश, स्पीड काय असेल सी. दिस इज इन व्हॅक्यूम, दिस इज इन मीडियम. This is in medium, this is in vacuum. So this is x equal to Cm is C upon mu. That is T is equal to mu x upon C. So here equation 1, here equation 2. हे कम्पेअर करा, इथं सी हा टी म्हणजे एक्स डॅश इक्वल टू काय आलं म्यू एक्स. हा म्यू एक्स ऑप्टिकल पाथ आहे. म्हणजे जर का हा रे ऑफ लाईट
एवढ्याच टाईम जेवढा तो या मीडियममध्ये होता तेवढा एअरमध्ये राहिला असता तर किती डिस्टन्स गेला असता एक्स डॅश इक्वल टू म्यू एक्स. म्हणजे हे इक्वेशन 1 आणि 2 जर कम्पेअर केलं, इक्वेशन 1 and 2, x dash is equal to mu x. This is called as optical path length mu x. Optical path length mu x. So in medium time is in vacuum in same time t is equal to x dash upon the optical path length is mu x. Thus optical path length is equivalent distance traveled by the ray in vacuum in the same time in which it travels distance into the medium. Optical path length is the equivalent distance traveled by the wave in vacuum in same time in which it travels in which it travels in vacuum. फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. म्हणजे कोणत्या पण डेन्सर मीडियममधला लाईटचा जर्नी तुम्ही एअरमधल्या जर्नीच्या इक्विव्हॅलंटली एक्सप्रेस करू शकतात. म्हणजे तो जर का एक्स अमाऊंट ऑफ जर्नी मीडियममध्ये असेल तर तो एअरमधला जर्नी किती असेल, म्यू एक्स असेल. एअरमधला जर्नी किती असेल, म्यू एक्स असेल. करेक्ट आहे. आणि हा कन्सेप्ट तुम्ही वापरू शकतात ज्या वेळेस दोन इंटरफेरिंग वेव्समध्ये एखादी ट्रान्सपरंट प्लेट टाकली तर पाथ डिफरन्स चेंज होतो. तो आपण पुढच्या वेळेस बघू.